नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले सर्वांचे डब्ल्यू अकॅडमी या लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित सहर्ष स्वागत करतोय। आज आलेल्या माहितीनुसार जी न्यू अपडेट आहे, नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये ज्या 620 पदाकरिता जागा निघालेल्या आहेत त्याचे जे फॉर्म भरण्याचा दिनांक आहे ते एक्सटेंड झालेला आहे। 20 मे पर्यंत आपण फॉर्म भरू शकणार आहात। तर ही जी परीक्षा आहे नेमकी कधी होणार आहे आणि कोणामार्फत, कोणत्या कंपनी मार्फत आयोजित केली जाणार आहे, घेतली जाणार आहे, ऑनलाईन होणार आहे का ऑफलाईन होणार आहे, कशी याची निगेटिव्ह मार्किंग आहे का, या संदर्भात सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। त्याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे, व्हिडिओला लाईक करायचा आहे, तसेच जर आपण नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे। त्या अगोदर डब्ल्यू अकॅडमी मध्ये नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये 30 वेगवेगळ्या जागेकरिता एकूण 620 पदाची ही जाहिरात आहे। यामध्ये एएनएम, जेएनएम, स्टाफ नर्स असेल, पशुधन पर्यवेक्षक, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी, हिवताप, ज्याला 12वी पास लागणार आहे, 12वी सायन्स विद्यार्थी एमपीडब्ल्यू करिता पात्र असणार आहे फॉर्म भरण्याकरिता, आरोग्य अधिकारी आहे, आरोग्य सहाय्यक महिला असेल, औषध निर्माण अधिकारी असेल। तर ही बॅच तांत्रिक विषयासहित स्पेशल बॅचेस स्टार्ट आहेत, बेसिक पासून स्टार्ट केलेल्या आहेत। सिलेबस कंप्लीट करून दिला जाणार आहे। यामध्ये तुम्हाला टेस्ट सीरीज आणि बुक नोट्स पण अवेलेबल होणार आहेत। व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा असणार आहे। लेक्चर आपल्याला अनलिमिटेड वेळा पाहता येणार आहे। तर 1500 रुपयामध्ये तुम्हाला कोणतीही एक बॅच एका पदाकरिता 6 महिन्याची व्हॅलिडिटी असणार आहे, जॉईन करता येणार आहे। तर याकरिता आपल्याला 95 45 81 83 03 हा क्रमांक आहे, या नंबरवरती संपर्क करायचा आहे। ओके, अधिकची माहिती आपण पाहणार आहोत। जे तुम्हाला अपडेट द्यायची आहे त्या संदर्भात नवी मुंबई मनपा भरती बऱ्याच वर्षानंतर ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। त्यानंतर तुमच्याकरिता नवी मुंबई नंतर वसई विरार असेल किंवा कल्याण डोंबिवलीमध्ये पण याच पदाकरिता जाहिरात, कल्याण डोंबिवलीची 1076 पदाकरिता जाहिरात असणार आहे। नवी मुंबई मनपा भरती 2025 याची 11 मे लास्ट डेट होती, परंतु डेट किती झालेली आहे फॉर्म भरण्याची? ऑनलाईन फॉर्म आपण 20 मे 2025, अजून तुमच्याकडे 7 दिवस बाकी आहेत फॉर्म भरण्याची लास्ट डेट आहे। त्यानंतर तुमच्याकरिता जी परीक्षा आहे कोणामार्फत कंडक्ट केली जाणार आहे, तर ही परीक्षा तुमची टीसीएस कंपनी मार्फत ऑनलाईन स्वरूपामध्ये घेतली जाणार आहे। आणि निगेटिव्ह मार्किंग आहे का, बरेच विद्यार्थी विचारत आहेत, निगेटिव्ह मार्किंग या एक्झामला असणार आहे का? सध्या तरी आपल्याकडे आलेल्या माहितीनुसार या एक्झामला निगेटिव्ह मार्किंग अवेलेबल नाही। पूर्ण जे तुमची जाहिरात आलेली आहे पूर्ण याच्यामध्ये आपण रीड केलेला आहे, पूर्ण वाचलेला आहे, त्यानुसार तुम्हाला इन्फॉर्मेशन मी देत आहे। परंतु परीक्षेच्या आदल्या दिवशी किंवा 1-2 दिवस अगोदर पण तुम्हाला नोटिफिकेशन शुद्धीपत्रक येऊ शकते, कारण की आतापर्यंत ज्या परीक्षा झालेल्या आहेत, अंगणवाडी असेल, समाज कल्याण असेल, महिला बाल विकास, या परीक्षेच्या अगोदर त्यांना नोटिफिकेशन आलं आहे की तुमचं ग्रुप टाइम लेवल वेगवेगळ्या शिफ्ट मध्ये परीक्षा होणार आहे। त्या कारणाने 2 तासाचा पेपर असेल तर 60 मिनिटांमध्ये अगोदरच सोडवायचं आहे, त्यानंतर 60 मिनिटांमध्ये दुसऱ्या विषयाचे प्रश्न सोडवायचे आहेत आणि निगेटिव्ह मार्किंग पण असणार आहे, असं त्यामध्ये उल्लेख करण्यात आला होता। तर तुमची जी परीक्षा आहे ती नेमकी आता 19-20 मे तुमची 19 मे हे ऑनलाईन पेमेंटची आणि 20 मे हे तुम्हाला स्टेट बँकेमध्ये जी गव्हर्नमेंट बँक आहे त्यामध्ये चलन भरण्याची डेट असणार आहे। तर परीक्षा साधारणतः तुम्हाला 3 महिने तिथनं पकडायचे आहेत। 20 मे, 20 जून, 20 जुलै, 20 ऑगस्ट, साधारणतः ऑगस्ट एंडला तुमचे पेपर कंडक्ट होणार आहेत। ओके, ऑनलाईन स्वरूपामध्ये तुम्ही जे दिलेले आहेत सेंटर, त्या सेंटरवर तुमचा नंबर येणार आहे। परंतु काही कारणास्तव जर विद्यार्थ्यांनी पुण्या ठिकाणी जर शेवटी फॉर्म भरला असेल, तुमचं कदाचित जवळपास छत्रपती संभाजीनगर असेल, अहिल्यानगर असेल, या ठिकाणी पण नंबर येण्याची शक्यता नाकारता येत नाही। म्हणजे अजून पण चान्स गेलेला नाही। तुम्ही जर अमरावती, नागपूर या विभागातले असेल, तुम्हाला लवकर फॉर्म भरायचा आहे, तुम्हाला जर सेंटर मिळवायचं असेल तर त्या कारणास्तव तुम्हाला लवकर एमपीडब्ल्यू असेल, एएनएम, जेएनएमचा कोर्स असेल, त्या ठिकाणी एमपीडब्ल्यू ला काहीच लागणार नाही, ना कोर्स ना अनुभव, तुम्हाला फक्त 12वी सायन्स। आणि विशेषतः ज्यांची आता नुकतीच 12वी सायन्स पास आउट आहेत विद्यार्थी, त्यांच्याकरिता पण एक ऑपॉर्च्युनिटी आहे। गव्हर्नमेंट थ्रू तुम्हाला शासकीय नोकरीमध्ये रुजू होण्याकरिता या परीक्षेचा फॉर्म भरता येणार आहे। ओपन करिता 1000 रुपये आणि कॅटेगरी करिता फक्त 900 रुपये फी आकारण्यात आलेली आहे। तर त्यासोबतच वेगवेगळ्या बॅचेस आहेत। सरळ सेवा भरती असेल तर यामध्ये तलाठी भरती आहे, अन्न औषध प्रशासन, स्वच्छता निरीक्षक बॅच चालू आहे, एमपीडब्ल्यूची बॅच आहे,
वनरक्षक, आगामी वनरक्षक आणि वनसेवक भरतीकरिता पण बॅच आहे. तर यापैकी कोणतीही तुम्हाला बॅचेस ऑनलाईन स्वरूपामध्ये जॉईन करता येणार आहेत. लाईव्ह प्लस रेकॉर्ड स्वरूपामध्ये हे स्वरूपात तुम्हाला बॅच लेक्चर पाहता येणार आहेत. तर आपल्याला परत एकदा बॅच जॉईन करण्याकरिता जी इन्फॉर्मेशन आहे 9545818303 हा अकॅडमीचा नंबर आहे, यावरती आपण संपर्क करायचा आहे. ऑनलाईन स्वरूपामध्ये TCS कंपनी मार्फत ऑगस्ट एंड पर्यंत तुमची परीक्षा होणार आहे. त्यामुळे तुमच्याकडे योग्यरित्या तुम्हाला प्लॅनिंग करता येणार आहे 3 महिन्याचं. एक तर सिलेबस तुमच्या जवळ ठेवायचा आहे तुमच्या स्टडी रूम मध्ये, आणि काय कोणकोणते बुक तुम्ही रेफर करणार आहे त्याची लिस्ट आणि ते बुक तुम्ही आणून आत्ताच ठेवायचे आहेत. मी आता परत एकदा सांगतोय, स्टेट बोर्डचे बुक तुम्ही रेफर करायचे आहेत. बेसिक पासून वेळ आहे, त्यामुळे त्या कारणाने तुम्ही योग्यरित्या योग्य मार्गदर्शनाची पण तुम्हाला गरज असेल तर तुम्ही बॅच जॉईन करू शकता. टेस्ट सिरीज पण अवेलेबल आहेत, ई बुक नोट्स पण आहेत. परचेस करताना लिंक दिलेली आहे ऍपची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, लिंक वरून तुम्हाला ऍप डाउनलोड करता येणार आहे. ओके, थँक्यू सर्वांचे. आपल्याला व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करायचा आहे, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायचा आहे, चॅनलला सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे. थँक्यू.